इकडं लसूण पण भरलाय, सगळं भरलंय व्यवस्थित. जा आणि ऐक, मी सांगते तेवढं कर. आणि तिथं गेला ना तिच्या पुढं पुढं काही करू नको. तुला माहिती ना, मी सांगते तेवढं ऐकत जा. आणि काही वाटलं तर मला फोन करून विचारत जा, काही अडचण आली तर. बर. तिला म्हणायचं मला चहा करून दे. तू नाही तिच्या पुढं पुढं करायचं, चहा आणि ते हे काम कर आणि ते करत तिच्या पुढं पुढं नुसतं करायचं नाही. तिला म्हणायचं चहा ते तुझं तू करायचं. तू कपडे धुतले ना तिला भांडे घासायला लावायचे. मुद्दामून तिला एक एक काम वाढत सांगायचं. आणि तू जास्त काम करायचं नाही, मी आधीच सांगते. हो गाई, किती वेळा सांगशील आता? ते मी आल्यापासून तेच सांगते तू. अरे आल्यापासून तेच सांगते. तशी जर सासू सुकून ठेवली ना तुझे हाल येत, माहिती का? बरोबर आहे तू म्हणते ते, पण आहे माझ्या लक्षात, करेल मी तसंच. काय करणार आहे मला माहिती ना तू कशी येते. अगं सांगितलं ना करते अर्धी चालली काय? हा चालली का? हा निघाले मी आता. दिलं का सगळं घरातलं? सगळं हा लसूण ते सगळं दिलंय. दिलं का? वांगी वांगे पण दिलेत ना. आणायची तोडून. आता दिलेत ना. तांबडी दिली का? अहो सगळं दिलंय. बरोबर. आणि दिले. हा लय टेन्शन नको घेत जाऊ का? नाही तुला सांगतो काय होतं, लय लाड नाही करायचं. ते सांगितलंय तिला. हा तुला हरभऱ्यात झाडाव चढीत तू ती हरभऱ्यात फांदी मोडूस तर तुला खालीच घेणार नाही कोणी. चांगली झाली ती सासू. सासू बी काय कमी काय तू अजून चांगली तरुणी. चालतंय. आणि जरा बावटपणा नाही. बाप कसा आहे जरा डोकं माझं नेत जा. काही हिला काय कळत रे, ही सहज सहज सांगते आपलं काय बी इकडचं सांगितलंय का आलंय काय, त्याच्यामुळे हिला कुठून येतो का मी. शांत बसा तुम्ही, तुम्हाला काय माहिती का? ही सर कोले म्हणा तरी जाऊ तू माझं ऐक. बरं आता मला सांगता सांगता तुम्ही दोघं नका सुरू होऊ भांडायला. आमचं होऊ दे, तुला काय करायची पण तुला मी सांगतो तसं कर. गेली ना का तू जाती? कशाला मी जाऊ? नको. आता चालली ना ती, निघाली ना. हा नाही निघाली, आता मी जाऊ का तिथं काम करायला? तू तिच्यापेक्षा जास्त नटली. काय काय गरज होती एवढं? तिला वाट लावायचं होतं का काय करायचं होतं? मी अशीच राहते रोज, तुम्हाला माहित नाही तुझं बी. काय? जाऊ दे बाकी जाऊ दे. सासऱ्याची नाही लय पुढे पुढे करायचं. कोणाच्याच नाही करायचं, मी तिला सांगितलं. ती जर म्हणले ना चहा करून दी, तुला काय येत नाही काय म्हणायचं. चालेल करून ते म्हणायचं. आणि तुला अजून एक सांगू का, जर सासूनी जर भाजी करायला लावली ना, मीठ जर म्हणली 2 चमचे टाक, 5 चमचे द्यायचं साठकून फेकून द्यायच्या. म्हणजे ती सांगायचीच नाही तुला काम. मलाही नाही खाता आलं पाहिजे. अरे तू काय करायचं, ती भाजी करताना आपली 2 पळ्या बाजूला ठेवीत जायच्या. तुला अक्कल आहे का नाही का? तू काही समजत नाही, तिला सांगितलं तरी कळत नाहीये. अरे माणूस काय सांगत सकाळ धरून सांगते बरं का मी तिला, तरी ऐका नाही, तिच्या डोक्यात बसतंय का नाही काय माहिती. गेलंय ना डोक्यात, गेलंय ना आता मला. चहा करायला लावला ना, साखर टाकायची नाही, नुसती बुकणी का कण सोडायच नाही. पण लय लाड करू नको. आता जर लाड केला तर तुला आयुष्यभर बघावं लागेल. हा चालतंय. त्याच्यामुळे जरा मी चांगलं सांगतो ऐक. बर आता मी काही कमी नाही. तुला काय तारा झालं मी येतो, तू काय भिवू नको. हा ते मला माहितीच. फक्त ती म्हणते नाही, येत नाही, जात नाही, दुनिया नाही. तुम्ही तिथं येत नाही म्हणजे काय? मी आलं की असा चहा करायचा नाही, एकच नंबर. काय पोरगी हुशार आहे माझी. चालतंय मग आता मी जाते. आणि काय करा मग, या तुम्ही 2 दिवसांनी. हा दोघं पण या. नाही 2 दिवसांनी नको. मग तू जरा 4-8 दिवस जाऊ दे का लगेच येऊ. मग मी तेच म्हणते, आज जाते मी 2 दिवसांनी, या दोघं पण. पण कोणाचा लाड करू नको नाही, तुला मी सांगतो. आणि ते सांगितलं मी मगाशी सांगितलं, लक्षात राहू दे तेवढी. हा चालेल. बरंच लय सांगितलं का? सारखं तेच सांगते. माणूस आहे ना, बावरला जरा. पुढे पुढे करू नको, सारखं तेच सांगते. सासूचं खूप काय करू नको. तू हे करायचं ना, पेन घ्यायचं आणि या दिवस लिहून न्यायचं नाहीच. हा लिहून ठेवते, म्हणजे मग नवऱ्याने बघितल्यावर बघू द्या, मग त्यांनी मी लिहून काय काय ठेवलंय. हिला का सुधरत एवढं? अरे बाबा मी सांभाळी म्हणून सांभाळी, आता हाय ती बरं काय मोकार. आता झाला ना प्रपंच, आले तरी मी सांभाळी म्हणून द्यायची ना. मग तेव्हा सोडून कशाला लग्न करायचं, हिंडायचं ना मग गावात. असंच झाली का सुरुवात तुमच्या दोघांची? कसं होतं, बापाने करून दिली होती. बापाने करून संध्याकाळच्या रेड खेळायचंय का नाही? ऐकणार नाही गिळायचं का नाही म्हणजे. हा मग बरं ऐका, तुमच्या दोघांचं चालू द्या, मी निघ. बरं जा. हा तू जा. कसं आहे पुरीला नेहमी चांगलं सांगत जायचं, तुला कळतं का? मग काही वाईट सांगितलं का? आपण सगळं चांगलंच सांगितलंय ना. आपली बुद्धी म्हणजे कशी आहे माहिती. मग लय चांगली बुद्धी तुमची, म्हणून मला म्हणतात मी आहे म्हणून संभळी. तुला काय कळत होतं? हा काय कळत होतं? जेवायचं बिवायचं बघ बाबा, जाऊ दे नको. नाही तर आपल्याला बांधणं होत्या, कशाला गेली पुन्हा पुरी मला बी जायची पाळी. निश्चित बसली तू. काय स्वयंपाक वगैरे काय केलं का नाही? जेवण भूक लागली मला. मग बरं जरा दम काढा ना, का नुसतं खा 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 काम. अगं गोळ्या खायच्यात मला. मग घ्या हाताने खा.
घ्या हाताने खा. मग मी तुला कायसाठी करून आणलेली का मी माझ्याच हाताने घेऊन खायचं? मग काय नोकरीने आणली का काय घरामध्ये? हे बघा मला ना बाहेरची लई काम आहेत. आणि आता सुनबाई तिच्याकडून घ्या आणि खा. मला बचत गटाची मीटिंग आहे गावामध्ये, आमच्या महिला मंडळाची सभा पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना त्या सभेची मी अध्यक्ष आहे. मला आधी जायला लागतं. तेच विचार करते मी काय काय घ्यायचे, मुद्दे काय मांडायचे, कसले प्रश्न मांडायचे, काय सगळ्यांचा मला विचार आहे डोक्यामध्ये. मी ते विचार करत बसले आणि तुम्ही मला काय मागताय? तर जेवण मागताय. अगं तुझं अध्यक्षपद तिकडे खड्ड्यात जाऊ दे, खड्ड्यात जाऊ दे. पहिले घरचं बघ, घरचं. वा 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 वा, अध्यक्षपद जाऊ दे खड्ड्यामध्ये. अहो त्या अध्यक्षपदाच्या नावाखाली तर बचत गटातून मला कर्ज भेटले, तेव्हा हे घर उभा केलंय आपण. गेले का इसरून? खड्ड्यात जाऊ दे. खड्ड्यात गेले सुनबाई येऊ दे. सुनबाई कधी येणार आहे? देते फेडून आणि देते. पोरग कुठे गेलंय काय माहिती, काय दिसना पोरग. पण गेला असेल, त्याला कामधंदे असेल, त्याला काय तुमच्यासारखा मोकर आहे काय तू रिकामा घरी बसल्याला? बरं वाटते का नाही? येईन ना अगं ती, भूक थांबा लागली ना. मला. येईन ना ती. मला सकाळीच फोन केला होता की ह्यांनी सांगितलं की ती निघली म्हणून पोरांनी. येईनच आता एक. बघा आली हो का, आता आली ना, ती तुम्हाला जेवण देईन बरं का आता. हा आली वय. बरं झालं आली बाई. तुझं सासरा म्हणत होते कधी येते नाही का. तुझ्याशिवाय काही त्यांना करमतच नाही, मला बी करमत नाही. बरं जाऊ का आत मग मी आता? बघ आता मी काय तुला धरले का? नाही जा ना बाई जा. काय बोलती? परत गेली. पाया पण नाही पडली. आता बाई कधीच असं करत नाही ना. जाऊ दे, लेकरू हे होत असतं. तसं नाही. आपण नवी आता जुनी झाली, नवीन होती तेव्हा तिने असं कधी केलं नाही. अगे पांघरून घालायला शिकत जा. लेकरू येते किती केलं तरी लेकरू होईन सगळं ते व्यवस्थित. म्हणतच नाही, तुम्हाला मुद्दाच कळत नाही बरं नेम. असं कधी वागत नाही. अशी येऊन किती वेळ कशी बघत होती बघितलं का? तिला काय पिसळलं, कुत्रं चावलं का? कुठं भूतबित्त नाही ना लागलं? नाही नाही तसं काही नाही. आले आता दमून आले असेल, थांबली गेली घरात. नाही सुनबाई ए पुरी पायल, ए पाणी आण बरं आणि चहा कर बरं यांना थोडासा. ए पुरी, काय? अगं म्हणलं पाणी आण आणि चहा कर थोडा. चहा ठेव ना बाई. अहो आताच मी एवढी थकून आले. हा मग तुम्ही आता घरातच होते, तुम्ही द्या ना चहा. काय चहा मी देऊ? हा तू असता ना. अगं बाई तू आली ना आता. मी तू काय? असताना म्हणजे मी आतनच तर आले. अगं मग हो ना, मी कुठं तुला काय म्हण. आता आली 5 मिनिटं बसून चहा ठेवून बस की. चहाला काय कष्ट करावं लागत नाही. हा मी तुम्हाला सांगितलं ना, मी थकले, मी करणार नाही. अगं बाई 2 मिनिटात चहा होईन ग बाई. चहा करणार नाही म्हणजे मला काही तुझं गणितच कळना आज. हा आली तर पाया पडली नाहीस. पाणी दे म्हणलं तर पाणी द्याय ना, चहा दे म्हणलं तर चहा करा ना. मी तुम्हाला म्हणले ना, मी खूप थकले, मी नाही करणार, तुम्ही करा आता चहा. कोण मी चहा करायचं? हा तू असताना मी चहा करायचं का? अगं तू तुम्ही नाही करू शकत का? 2 मिनिटातच होतो ना चहा बाबा. आई नाही करू शकत का नाही नाही चहा? नाही, मी चहा बनवू शकते पण का? मला ते विचारायचं काय झालंय काय तुला? तुला झालंय काय? मला कुठं काय झाले? बरं जाऊ दे, तू ठेव चहा. जा जा कर आराम. मी चहा नसते ठेवत. मला जाय, तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला मी चहा पण नाही जेवण वाढलं नाही त्या कशासाठी मला मीटिंगला जायचंय. मी सुद्धा ठेवणार नाही. तुम्हाला ठेवायचं असलं तर ठेवा चहा, नाही तर बसा तशी. मी चहा करणार नाही. चहा तुलाच करावं लागणार आहे. मी करणार नाही म्हणजे नाही. बघितलं, मी म्हणलं ना तिला काहीतरी झालंय नक्की. ती अशी वागत नाही. याच्यासाठी तुला सांगतोय मी की घरात पण थोडं लक्ष ठेवीत जात जा. तुझा बचत गट त्या बचत गटाने घरात आहे ना सगळा गोंधळ व्हायला लागला. मग पैसे टाका कर्जाचे आणि व्याजाचे. मी बचत गट बंद करते, राजीनामा देते त्या महिला बचत गटाला, अध्यक्ष पदाला. द्यायचं पैसे द्याला ना, टाका ना. आता तर दातखिळी बसली. माणूस चांगलं सांगते तर कळत नाही. दे पैसे, मी देते आता राजीनामाचा अर्ज भरते आणि देते राजीनामा. घरात लक्ष दे यासाठी सून करून आणली ती का? तुम्ही डोक्यावर बसून घेऊ नका तिला जास्त. अगं किती केलं तरी लेकरू मग जा तुम्ही येते. चहा करा. बरं ठीक हा, आहे जा. बस तू. जा करा तुम्ही. मी करतो चहा. हो आबा काय चाललंय? कुठे गेलता? झालं का येऊन फिरून झालं का? काय गेलतो गावात गेलतो जायचं. गावात गेलतो. एवढं काय झालं? एवढं तर हा एवढं काय झालं? जाऊन विचार ना, पायाला आवाज दे आणि विचार तिला काय झालं. तुझ्या एक बायकोला करा. विचार आतमध्ये आली ती आता. आवाज जरा बोलू द्या मला.
मधी मधीच बोलता मी बोलायला लागले की लागले बोलायला. मला माहिती आई ती आलेली सकाळी फोन केला मला तिने येणार आहे म्हणून म्हणून मी म्हणलं चला आता ती आली असेल. आली ना आली चांगलं गुणगान गायला लागली चांगलं उद उद करायली आमचा. आल्या आल्या मला चहा बनवून दिला आमच्या पाया पडली चालायची तेवढं हा. ती पहिल्यापासून आहेच तिचं. अरे आली तर अशी बघती पाया पडली नाही पाणी आण म्हणलं म्हणते तुम्ही आणा चहा करून दे म्हणलं तर म्हणते तुम्ही करा ना तुम्हाला काय झाले. हा ही कसली पद्धत आहे आता नाही तूच सांग कसली पद्धत आहे. जाऊ दे दमून आली ती करीत असेल. काही गोष्टी आपणच समजून घ्यायच्या. अहो पण मी तिला कधी काही बोललेच नाही ना पण तिचं बोलण्याचं जरा पद्धत आणि आवाज वेगळाच होता बोलण्याचं जरा तिचं पद्धतच वेगळी होती. पण तू वाढायचं ना आम्हाला काय उपाशी ठेवायला त्यांना ती अरे BP तुला चा त्रास माहिती आहे. तुला मी माहिती ना सांगितलं तिला मला गोळी खायची अजून ती मला जेवण वाढीती. घ्या बाबा तुमच्या हात बाई मारता का त्या माणसाला. दे मग तुझ्या हाताने दे. आणि जेव्हा मी मरेन ना तेव्हा कळेन तुला तू ना त्या अध्यक्षपदालाच धरून बस मग. तुम्हाला एकदा सांगितलं 100 वेळा तेच सांगणार आहे मला सारखं सारखं सांगायला लावू नका कळलं का. देते मी राजीनामा आणि मी काय म्हणलंय ते करा मग होत असेल तर बघा तुमच्याकडून. पण तू काय ते दम देते त्या माणसाला. दम देऊ नको ते म्हणते जायचं नाही बचत गटाच्या मिटिंगला. जायचं नाही जायचं नाही म्हणलं नाही. ते बायला बोला बरं एकदा तू. ए पायल कामाशाला काय एवढं चांगलं चाललेलं असताना काहीतरी गोंधळ करायचा मग. विचार विचार तिला काय झाले. आली का काय झालं त्यांना जेवाय का दिलं नाही चहा का नाही दिला आले आले पाया नाही पडली तू काय त्यांचं म्हणणं आहे? तुम्हाला माहिती ना मी थकून आले 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 लगेच थकून मला- आले बाई काय? आले आले लगेच सुरुवात केली त्यांनी पाणी दे चहा दे जेवण वाढ हे कर ते कर. मग काय डोंगर उचलला का तू द्यायचं ना त्यांना थोडं काय ते आता सासू सासरे आहेत ना आई बापाची काम नाही करीत का. नाही करत नाही करीत म्हणजे काही नाहीच करत त्यांनी मला कधी सांगितलंच नाही का. हा नाही सांगितलं पण इथं आल्यावर करावं लागते ही तुला माहिती. सासरच्या इथं करा सासरला करावं अहो, लागतं. पण मी आत्ताच आले करत नाही का मी. तू काय आता आली का 2 तास झाले आलेली सांगते मी आता आले. हे बघा तू मला जर आहे ना असंच करायचं असलं ना तर मला सेपरेट राहायचं. काय सेपरेट अगं येडी झाली का काय पाहिजे तू. मला नाही होत एवढ्या माणसांचं काम. सेपरेट राहायचं तुला. अगं काम आणि तुला थांब 2 मिनिटं तुला जर सेपरेट राहायचं असेल ना मी पण माझ्या आई बापाला सोडून राहू शकत नाही. तुला मी चांगल्या शब्दात सांगतोय गोडीत सांगतोय तू मोकार ऐक तिला वाटत असेल ना तर आपण अरे कशाला वाटत असेल तू का आता लय ऐकून घेतलं. ऐकलं नाही नाही मग मी तुमच्या राहू शकत तुम्ही नाही. सुखी राहा आम्ही वाईट अरे काय संबंध आहे पण काय संबंध आहे. तुला जमतंय का सांग तुला जमतंय का राहायला इथं यांची सेवा करावंच लागेल तुला. म्हणून काय आली ती? तुम्हाला जर सेपरेट नसेल राहायचं तर मग मी माहेर चालली. ठीक आहे चल तू काय माहेर जाते मी तुला सोडतो ना. सांगा की समजून जरा पाहिलं ऐक ना ग हा जर समजून घे ना एवढं काय झालं. चल पोरी. अरे उचल. अरे ऐक ना ऐक ऐक ना ना ऐक ना ऐक ना तुम्ही आता नको. बोलायचं तुम्ही बोलायचं ना आई तुम्ही बोलायच नाही. तुम्ही मस्त लय बोलला तुम्ही आता आतापर्यंत लय बोलला हिचं लय झालेलं आहे 50 वेळा. काय बोलते तू कोणत्या पद्धतीने जाऊ दे तुला संस्कार आहे का नाही चीज काय नावाची. माझे संस्कार नका काढू. मग इथं माझ्या आई बापाला तू काय तुला चहा देतो. अरे ऐक ना पण तुम्ही तिला शांत राहा. पण तिला झालंय का ती पहिली अशी नव्हती अरे खरंच नव्हती अशी. नव्हती ना जाऊ दे ना तिच्या घरी जा तिला तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. आणि बाईला माहेरी काय किंमत असते तिला तिथं राहिल्याशिवाय कळणार नाही. इथं लय चोचलं चालल्यात अरे पण आणि मला माहिती ना काय झालंय लोक ही काय कोणी काशी केलेली मला माहिती. लोक काय म्हणतील सासू सासऱ्यांनी सून काढली बाहेर. तुला काय गरज आहे लोकांना काही लोक पोसाय नाहीयेत. तुम्ही मला मोठं केलंय तुम्ही हिला कुणी करून आणली तुम्हीच करून आणली गरीब घराची म्हणून आणि आता ही माजायला लागली वय. पहिला अगं ऐक ना मी हात जोडते तुझ्या पुढे तू असं हात जोडू नको त्या पुढं ही दर उचल आणि चल नाही मी आहे ना मी तिला सोडून येतो कुठं नाही जात कुत्रा हाल खाय ना तिथं कोणा हे असंच असतं जरा चांगलं दिवस आलं ना माझल्यागत करायला सुरुवात पण करतो. आत्ताच आली ती कस काय अशी उलट आजपर्यंत कधी उलट नाही बोलली नाही, कधी नाही, काहीच कधीच नाही नाही. जे काम सांगन ती टपकुनी लगेच करायची. बा ती सगळा उलगडा होईल थांबा थोडं बरं, मी तू तुला बघ सोडून ना. येतो. बघ पर काय तुम्ही काय झालंय. टेन्शन ना घेऊ. शशिकला अहो ऐका तू बसताय काय अहो ते गरम डोक्याचं पोरग आहे काहीतरी होईल चला आपण पण जाऊ त्यांच्या माग जाऊ काय जा आपण बघू ना काय होतंय. नाही चल 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 ए निशा ए चल ना नगरून जाऊन येऊ चल. ओरखलं की पण तू उरकूनच असते बाबा तू सावधच असते म्हणायची आत्ताच हजर. काय करायचंय नगरला? अरे येऊ फिरून जरा चल काय आता काम उरकल्यात सगळी. पण गरम होतंय. लसूण हा लावा. मग काय तर कवर गर 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 काय होतं
कुठेतरी फिरलं ना जरा माणूस जरा टेन्शन फ्री होत. काय रे तिथे तिथे जावई काय झालंय असं? ही तुमची पोरगी हा आणि ही तुम्ही अहो पोरगी आमचीच आहे. हा ती बोला. सांभाळायची आता. काय झालं काय राव? काय झालंय म्हणजे आता काय जी आहे तीच चालू आहे ना. म्हणजे जी समाजात चाललंय तीच करते तुमची पोरगी म्हणल्यावर काय वेगळं करते. मग काय त्या पोरगी सकाळी काय घरी आली, सकाळीच घरी आली हा. आणि त्या माझ्या आई बापाला भाकर सुद्धा देईना ती, चहा सुद्धा करीना. होय तिथे असं काय इकडून शिकून दिलं. मग घ्यायचे ना त्यांनी हाताने. घ्यायची म्हणजे काय संबंध. हा त्यांना काय हात पाय बरं नाहीत का? घेतो घेईन आमचे आई बाप हातात, त्यांचा हात काय मोडला नाही. ही पोरगी तुम्ही सांभाळा आणि मी याच्यासाठी ती काय आलोय. सांभाळायची वस्तू आहे का आमच्याकडे? आणि मग अहो पाहुणं काय होतं थोडं समजून घ्यायचे असते तो काही गोष्टी. नाही समजून नाही काय घ्यायचं, परिस्थितीत नाही राहिली माझी. तरी म्हणजे लयच अवघड झालं ही काय? मुलगी चांगली होती तुमची हा. अगोदर. हा नाही पोरगी माहिती चांगलीच आहे पहिल्यापासून. चांगली होती ती, हा. माझ्या आई बापाचं सगळं सेवा करायची. हा तिथल्या तिथं सगळं करायची. हा. आणि आता ती 2-4 दिवस इकडे राहिली, बिघडल्यावर का करायला लागली. आता ही का तुम्ही का आला इकडे. येऊ द्या येऊ द्या या पाहुणं. हो राम राम. राम 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 राम. तुझ्या माझ्या आई बापाला अशी भटकायची पाळी आली, कधी दारात नाही जात कोणाच्या. अहो पाहुणं तसं नसतं. कुणाला वाटतं माझ्या पोराचं वाटलं त्या बिचाऱ्यांना तुम्ही राव पोरगी घेऊन येऊस तर ती तुमच्या माग आहेत म्हणजे त्यांचं काय चुक आहेत? ती लावितच नव्हती, मी घेऊन आलोय. असं? मला नाही ठेवायची. ये बाब एक मला विचारायचं आजपर्यंत ना पायल अशी वागलीच नव्हती, पण आता पोरगी इकडून तिथं आल्यावर ती एकही शब्द आमचा असा खाली पडून द्यायना, वरची वरच गेलो राव. हाताने घेऊन खा म्हणते. ए भाऊ आता तुम्हाला एक बोलू का? चुकी पोरीची नाही हो. मग पोरगी माई ही लय गरीब. पोरगी आहे गरीब. ठीक आहे, बरोबर आहे का? मला दिसतंय ना. पण तू काही गोष्टी ना लगेच नसते असे करायचे रे. काही एवढी काय वागली तू बेकार तिथे? बरं आता मला जसं सांगितलं होतं तसंच मी केलं ना. हा. 4 वेळा 10 वेळा मला तेच म्हणजे सांगत काय होते. काय केलं हिने तिथे नाही, येऊन? आम्ही तिला आहे ना सुनबाई म्हणून तिला आजपर्यंत आम्ही ते हे केलंच नाही. आम्ही आमची मुलगीच आहे या पद्धतीने आम्ही तिला म्हणजे वागणूक दिली. वागणूक काय दिली. नाही आली तर बरोबर, तिला बरोबर. एवढंच म्हणलं की आज पाणी ती दे, पाया नाही पडली, ही म्हणली पाया नाही पडली, नका का पडा ना बर हा लेकरू म्हणलं. पण ज्या वेळेस तिला चहा करायला सांगितलं तर ती डायरेक्ट सासूलाच म्हणते की तुमचे काय हात मोडलेत काय, तुम्हीच ठेवा चहा. मग ठेवायचं ना मग कशाला हे करायचं? काय ते ऐका आता चालत ते ही काय पद्धत झाली का ठेवायची का बरोबर होय रे. नेमकी झालंय का एवढं ठेवायचं ना मग चहा. त्यांना काय काय नाही जातं झालं ठेवायला? बरं का? इकडे काय नाही झालं. काय ही पोरगी नांदवायची नाही आम्हाला एवढं झालं. आता असं बोलत होतो तुम्ही. आमची पोरगी एवढी वाईट आहे काय? नांदवायची नाही म्हणजे कोणत्या भाषेत बोलत आई तुम्ही? सांगते काय होतं मग ती म्हणली हात पाय मोडले का ये बाई ही कोणची पद्धत आहे पोरगी नांदायची नाही बघा म्हणजे? आता एवढं आम्ही काय सगळं जग मारायला 10 लाख रुपये का लग्न करून तुम्हाला नाही, दिली का? नाही, नांदायला नाही. आता ती कसं आहे की त्या पुरीच्या आई बापा समोरच म्हणजे आम्ही तेच सांगू राहिलो अहो पण की मला पोरगी तुमची आजपर्यंत अशी वागत नाही नव्हती. मला एक सांगा. अचानक असं झालं एक कसं काय? मिनिट नाना हा, ऐका बोला. माझं. लग्न करून दिलं तुम्ही म्हणताय तुम्ही खर्च केला लग्न केला आम्ही बी मान्य करतो खर्च केला आम्ही पण तिला पुरी सारखी सांभाळले पण तिचं बोलण्याची पद्धत तरी तुम्ही ऐकून घ्या तुमचे हातपाय मोडले का तुम्ही चहा करा आणि तुम्ही जेवण घ्या मला सांगायचं नाही ही पण तुम्हाला तर पटते का सांगा होय, की कधी असं म्हणते तिच्या का तू? कधी तिच्या नवऱ्याने तिच्या आता मला सांगितलं आईन बाबा सकाळपासून ये सांगत बा, होते, असंच मला वागायचं एक तसंच वागायचं. तुला लाज वाटायला पाहिजे काय यार तू सांगत होता काय असलं? असं सांगितलं काय पुरीला ए बावळाट हिशी किती काय पुरीला आता का मोडायचं का तिचं लग्न ना, ना, ऐका. संसार? मग आता त्यांनी पण मला करायला सांगत पाहिजे होते. थोडंफार. काय करायला पाहिजे तू नाही करीत का तुझ्या सासू सासऱ्याचं अहो मी करीते. आणि मग तिला काय रोग आला करायला ज्या ती म्हातारी झाली. मला आई म्हणली का तू जर आता केलं ना त्यांच्या पुढे पुढे तुला आयुष्यभर नोकरासारखीच वागणूक बरं मिळेल. मला एक सांग इथून माग तू आज हे कुठं कुभांड झाला बरोबर आहे इथून माग काय तुला वाईट वाटतं शब्द बोलले का ते नाही का बोल. बोलत होती एक शब्द बोल नाही नवरा बोला नाही आणि तो चांगलं चालू असेल तुम्ही ही खेळ केला घेऊ काय वागणुका तुमची ऐका ना मी काय सांगतो ना वागणुका? अहो विषय असा होता पोरगी एवढं करून पोरगी एवढं माझी करून. ऐका पाहुणं ऐका काय काय तुमचं? पोरगी माझी पहिल्यापासून चांगली हा. आणि आज बी चांगलीच आहे ती मग पण नाही ना, झालं चांगली. काय तुम्हाला सांगू का पोरगी निघाली होती आई तिचे कान भरीत होती हा? असंच करायचं तसंच करायचं आता म्हणलं जाऊ द्या Carnation. हिला बी कळायला पाहिजे हो काही गोष्टी कशाने काय केल्यानंतर काय होतंय म्हणजे हा परपंच जो तुम्ही आज मोराया निघालाय ना ह्यो खास ह्या आईमुळे निघालाय तुला घरी ठेवायची तिला मग मी काय केलं थोडी साथ दिली म्हणलं बघू ह्यांना कळतंय ना उद्या काय होणार हे मला माहिती होतं हो, हो. तू शिकवते ना ही चांगलं शिकवती का वाईट शिकवती अहो ज्या वेळेस पोरीचं लग्न करायचं होतं 10 जणांच्या पाया पडलो तुम्हाला कमी केलं काही नाही ना काहीच नाही. येईन बाई तुम्हाला काय कोणची वस्तू गोष्ट कमी दिली मला एक सांगा पोरीसाठी जो बाप
4 जणांची दारात जातो, त्याच्याकडून 2 रुपये आणतो, लग्न करतो, पण त्याची किंमत आईला नसती हो. आम्हाला ना तुमचं काहीच तक्रार अरे पण नाही. लय हा? आई तुझी अक्कल काय घाण ठेवली होती का? आणि मग मला एक सांग दिदे, अरे समाजामध्ये काय चाललेलं असतंय, आपण काय करायचं असतंय? आई लय 10 सांगन, तू सासूला असं कर, सासऱ्याला भाकर देऊ नको. तुला अक्कल नाही का? ही आपली आई काय करते घरात, ती बी कधी बी लक्ष ती नाही ठेवायचं. सांभाळत का आणि सासू-सासरे? आईमुळे जर तुझा प्रपंच मोडत असेल तर तुला किती दिवस आई सांभाळणार आहे? विचार ती काय म्हणा, म्हणते सांभाळते माहिती का का? मला? बाजूला राहायचं असलं तर मी थांबन होय रे. इथं बाजूला. कोणातून राहते बाजूला? बाबा, आणि- बोल काय? आणि काय मला एक सांग ना, बरं काय ये बा, त्यांना वायली राहायचं असेल ना तर त्यांनी अहो, कसं काय वायली अहो, राहायचं? आम्ही दोघं वायली राहतो बाबा. थांबा तुम्ही. ए बुवा, मी ह्या मताचा माणूस आहे. मला जर एक मुलगा असेल ना तर मी वायला राहूच शकत नाही. आणि तुम्ही ह्यांनी कमून राहायचं, एका मुलातून तुम्ही आई बाप बाजूला काढता म्हणजे आयुष्यभर तुम्ही कष्ट काय गुन्हा करा. केला यांना जन्म देऊन? आई बाबा, मला कधीच वेगळं नव्हतं राहायचं, पण आईने मला कायमच हे शिकवत आली आहे ती की तुला नोकरासारखी वागणूक मिळेल, तुला हेच होईल तेच होईल त्यांच्या पुढे पुढे केल्यावर. मग माझं पण मन माझं थोडस ऐकून घे. पण तुला थोडस, तू शिकलेली आहेस ना, तुला वाटलं नाही आपलं माहेरचं वातावरण कसं आहे, सासरचं वातावरण कसं आहे, सासरच्या कोणत्या तरी माणसाने तुला थोडं तरी असं सुनासारखी वागणूक दिली का? नाही सारखीच वागणूक दिली ना. बरं तुला मी काय कळलं म्हणतो नाही ऐक ना. हे आई बाबा घर मॉडेल निघाले आणि बाकी काय? हो मी ना ना, मी ह्या मताचा माणूस मी आहे. काय म्हणतो ना कोणत्याही आईनी ना लिखीचा परपंच मोडून इथपर्यंत डोकं लावलं नाही पाहिजे. अजिबात नाही रडवड आणि गेली. ते माणसं काय येते, ते नवरा कोणचा? अहो, काय? सोन्यासारखी माणसं आहेत हो. काय सासर बी- वास होतोय, मग तुम्ही आणि बोला ना तसं. चांगला चाललेला परपंच जर तुम्ही त्याच्यात वाटोळ करीत असताल तर त्या यांनी, मी म्हणतो त्या पुरीच्या याच्यात तुला डोकंच जायचं की घालून. नाही आता? जायचंय. जायचंय का तुला? माझं चुकलं, माझं खरंच चुकलं. माझं थोडं मन विचलित झालं होतं आईने एवढं सांगितलं म्हणून. खरंच माफ करा मला, पाया पड त्यांच्या. मला माफ मला करा. सारखं सासरे तुझं असं वागत त्यांच्या सगळं. काय ला, मी म्हणलं काय खूप भांडण झाले बा, हे माधभर नवरा बायको आले, नंतर सासू सासरे आले, आम्ही बघितलं, मी म्हणलं काहीतरी झालं. आणि इथून पुढे तुला घरी यायचंय ना, सुखरूप यायचं. एक सोडून 2 दिवस राहायचं, नाही. पण बांधणं करून आपल्या दारात परत यायचं नाही. भांडणं करून नव्हते ह्या आईने मी. काही सांगू दे तुला, तिचा एकही शब्द ऐकायचा नाही. आली तिला चिया पाजून लगेच वाटं लावायची. अहो यांना काम काय आहे मला सांगा ना, काय काम आहे? काय काय काम आहे? माझी आई सकाळ ती घरचं करते, तिकडं बाहेरचं तिकडं ती मीटिंग बी करते. कोणासाठी करते? आणि जी सासू सासरं लेकीप्रमाणे सांभाळतात ना, त्यांना कधीच दुःख देऊ नका. या माणसाला आणि तिला घरात काहीच एवढं सुद्धा कमी नाही हो. तिने फक्त सांगायचं आणि मी आणून द्यायचं. मग अजून काय केलं पाहिजे रे या त्यांनी? माणसाला गोळ्या चालू इथं, यांना जर जेवण नाही दिलं टायमाला तर काय करायचं? अहो तुकडा नाही अजून. अरे जसे आपल्या बापाला जसे आपण सोय तू आली, पप्पा जेवले का, दुनिया झाले का, तसंच सासू सासऱ्याला विचारा रे. आणि याने बी तुम्हाला काय काही होतं कमी नाही माहिती आहे पडणार. का? तुम्ही थोडं लक्ष देत जा. तुम्ही लय बचत गट जुन्या भानगडी ना हा विषय सोडून दिला ना थोडाफार, तुम्हाला सांगतो तो नाही आणला ना घरात, तर आपल्या घरात बी भांडणं होत नाही. तुम्ही पण याच्यावर थोडस कंट्रोल ठेवा, कारण की बऱ्याच जणांचे प्रपंच आहेत ना, हे बाहेर जाणं, हे बचत गट जुन्या भानगडी, लोक सुनाचं कान भरवणं, याने बऱ्याच जणांचे प्रपंच मोडलेत. त्याच्यामुळे ना थोडस थोडं घरी लक्ष दे. घरी बी लक्ष राहू द्या. घरी लक्ष राहिलं ना आपलं तर कुठंच काय होत नाही. अहो तुम्ही घरचं बघून सगळं करावं, तुम्हाला अडचण येणारच नाही. इथून पुढे मी लक्ष ठेवेन. आता चला जायचं घरी. हो चला. चला त्यांना चहा बी कर. म्हणलो होतो तुम्ही लय- चला. हिला चहा नाही, हिला पाजा. अहो यांना तर प्याव द्या, हिचं बघा तुम्ही काय करायचंय आता ते. हा मी म्हणले ना, बरं चला चुकलं माझं. चला चहा घेऊ, चला. ना ना चला चल घे तू. चला. बरं चला. घ्या तुम्ही बॅग आता. हा, मी हाय वा. अरे चहा बी पिवते त्यांना. चल आपलं घरी चहा पाणी तर नको. चला 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 असं असते कुठं. चहा चला घेऊन जा. चहा घेऊन जा.